नमस्कार. चला तर मग आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि रंजक विश्लेषणाला सुरुवात करूया. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे. भारताचं राजकीय भविष्य. कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता फक्त उपलब्ध माहिती आणि तज्ज्ञांचे आकडे काय सांगतायत ते आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आजच्या या विश्लेषणाची रचना अगदी साधी आणि सरळ असणार आहे. आपण सुरुवात करूया त्या सध्या व्हायरल होत असलेल्या राजकीय प्रश्नापासून. त्यानंतर तज्ज्ञांनी सांगितलेले 20 वर्षांचे राजकीय चक्र काय आहे ते पाहू. सत्ताधारी पक्षासमोरील आव्हाने आणि विरोधकांचा संघर्ष समजून घेऊ. आणि शेवटी राजकारणातील अंतिम निर्णायक घटक कोणते असतात हेही जाणून घेऊ. तर सगळ्यात आधी वळूया त्या व्हायरल राजकीय प्रश्नाकडे आणि त्यामागच्या कारणांकडे. सध्या सोशल मीडियावर आणि लोकांच्या चर्चेत एक प्रश्न अगदी प्रकर्षाने विचारला जातोय. तो म्हणजे सत्ताधारी पक्षाची सत्ता नेमकी कधी जाणार? हा प्रश्न अचानक एवढा का चर्चेत आलाय? यामागे काही अगदी रोजच्या जीवनातील वास्तवातील समस्या आहेत. इंटरनेटवर तो कॉकरोच जनता पार्टी नावाचा थोडा गमतीशीर पण लक्ष वेधून घेणारा व्हर्च्युअल ट्रेंड नक्कीच पाहिला असेल. त्याशिवाय वाढती बेरोजगारी, सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणारी महागाई आणि नुकतेच समोर आलेले नीट परीक्षेचे वाद, या सगळ्यांमुळे तरुणांमध्ये कुठेतरी एका बदलाची इच्छा निर्माण होताना दिसतीये. पण प्रश्न हा आहे की ही फक्त इंटरनेटवरची हवा आहे की यात खरंच काही तथ्य आहे? हे समजून घेण्यासाठी आपल्याला तज्ज्ञांकडे जावं लागेल. आणि म्हणूनच आपण आता वळतोय एका अतिशय महत्त्वाच्या विश्लेषणाकडे. ते म्हणजे तज्ज्ञांच्या मते असलेलं हे 20 वर्षांचं राजकीय चक्र. हे समजून घेण्यासाठी आपण ॲक्सिस माय इंडियाचे संस्थापक प्रदीप गुप्ता यांच्या विश्लेषणाचा आधार घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल हेच का? तर याचं कारण म्हणजे त्यांचा जबरदस्त ट्रॅक रेकॉर्ड. गेल्या काही वर्षात त्यांच्या संस्थेने केलेले एक्झिट पोल अतिशय अचूक ठरले आहेत. अगदी अलीकडचे हरियाणा, महाराष्ट्र किंवा दिल्लीच्या निवडणुकांचे अंदाज पहा. त्यांनी भारतीय मतदारांची नाडी अगदी अचूक पकडली आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं नक्कीच गांभीर्याने घ्यायला हवं. इतिहास स्वतःची पुनरावृत्ती कशी करतो हे प्रदीप गुप्ता यांच्या सिद्धांतातून अगदी स्पष्ट दिसतं. त्यांच्या मते भारतीय राजकारणात मतदारांचा एका पक्षावरचा विश्वास साधारण 20 वर्षांच्या एका पिढीसाठी टिकतो. आठवण पहा, 1977 पूर्वी जसं काँग्रेसचं एकहाती वर्चस्व होतं, अगदी तसंच राजकीय वर्चस्व 2014 पासून सध्याच्या सत्ताधारी पक्षाने म्हणजे भाजपने निर्माण केलं आहे. जर आपण या 20 वर्षांच्या चक्राचा विचार केला तर सध्याची राजकीय स्थिती साधारणपणे 2034 पर्यंत टिकून राहू शकते. होय, हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण तज्ज्ञांच्या मते भारतीय मतदार एकदा का एखाद्या पक्षावर दीर्घकालीन विश्वास ठेवू लागला की तो सहजासहजी किंवा रातोरात तुटत नाही. त्यामुळे ऐतिहासिक चक्राची ही पुनरावृत्ती गृहीत धरली तर गणितीयदृष्ट्या सत्ताधारी पक्ष अजून एक दशक सत्तेत राहू शकतो असं हे आकडे सांगतात. पण याचा अर्थ सत्ताधारी पक्षासाठी सगळं काही सोपं आहे का? अजिबात नाही. म्हणूनच आता आपण सत्ताधारी पक्षासमोरील आव्हाने आणि या यशाच्या ओझ्याबद्दल बोलूया. इथे एक अतिशय मोठा विरोधाभास आहे. जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणं आणि प्रचंड बहुमत मिळवणं ही जरी जमेची बाजू असली तरी त्यामुळे जनतेचा अपेक्षा अक्षरशः गगनाला भिडतात. आता सत्ताधारी पक्षाला नुसतंच चांगलं काम करून चालत नाही, त्यांना सातत्यानं सुपर परफॉर्म करावं लागतं. आणि दुसरा मोठा धोका म्हणजे आत्मसंतुष्टता. प्रबळ विरोधक नसताना पक्षात जो फाजील आत्मविश्वास येतो तो अनेकदा मोठ्या राजकीय पक्षांच्या अधोगतीची सुरुवात ठरतो. आणि इथेच एक मोठा गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. प्रदीप गुप्ता स्पष्टपणे म्हणतात की जय किंवा पराजय हा हिंदू मुस्लिम या मुद्द्यावर ठरत नाही. अनेकदा असा समज असतो की फक्त धार्मिक ध्रुवीकरण करून निवडणुका जिंकता येतात, पण प्रत्यक्ष आकडेवारी हे नाकारते. लोकांचे रोजगाराचे प्रश्न, विकासाचे मुद्दे हे अशा धार्मिक मुद्द्यांपेक्षा कायम वरचढ ठरतात. आता नाण्याला दुसरी बाजूही असते. त्यामुळे विरोधकांचा संघर्ष आणि त्यांच्यासमोरील रचनात्मक अडथळे काय आहेत तेही पाहूया. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला अजूनही त्यांच्या भूतकाळाचं खूप मोठं ओझं वाहावं लागतंय. सत्तेत असताना झालेल्या गैरकारभाराच्या आठवणी लोकांच्या मनात अजूनही ताज्या आहेत. शिवाय घराणेशाहीचं सतत होणारे आरोप, जुने राजकीय घोटाळे आणि राष्ट्रीय स्तरावर एक भक्कम स्पर्धा उभी करण्यात आलेलं अपयश, या सगळ्यामुळं विरोधी पक्षाला पुढच्या काही निवडणुकांमध्ये लगेचच मुसंडी मारणं खूप कठीण जातंय. आणि हो, विरोधी पक्षांच्या आघाड्या कागदावर खूप ताकदवान वाटतात बरं का. इंडिया आघाडीसारखे प्रयोग सुरुवातीला खूप आश्वासक वाटतात, पण जमिनीवरचं वास्तव पूर्णपणे वेगळं असतं. जेव्हा प्रत्यक्षात जागा वाटपाची वेळ येते किंवा स्थानिक नेत्यांच्या महत्वाकांक्षा आडव्या येतात तेव्हा या आघाड्या पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळतात.
नुकतंच पश्चिम बंगालमध्ये आपण हे अगदी जवळून पाहिले आहे. मग विरोधकांनी करायचं काय? तज्ज्ञांच्या मते जर खरोखरच सत्ता परिवर्तन हवा असेल तर विरोधकांना 3 ठोस पावलं उचलावी लागतील. पहिलं म्हणजे जनतेसमोर एक अत्यंत विश्वासार्ह आणि सक्षम चेहरा द्यावा लागेल. दुसरं, फक्त विरोध न करता स्वतःचा असा एक विकासाचा स्पष्ट आराखडा मांडावा लागेल. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं, तळागाळात एक टिकाऊ संघटनात्मक बळ निर्माण करावं लागेल. याशिवाय मजबूत आव्हान उभं करणं केवळ अशक्य आहे. तर मग हा सगळा खेळ नेमका कशावर अवलंबून आहे? चला अंतिम निर्णायक घटकांबद्दल बोलूया, जे प्रशासनाचं खरं वास्तव आहेत. कारण शेवटी राजकारण हे काही फक्त टीव्हीवरच्या चर्चा किंवा भावनिक मुद्द्यांवर चालत नाही. ते चालतं सर्वसामान्यांच्या जगण्याच्या वास्तवावर. देशात रोजगार निर्मिती होतीये का? वाढत्या महागाईवर नियंत्रण आहे का? आपला शेतकरी आणि तरुण वर्ग खरंच समाधानी आहे का? हे ते 4 मुख्य घटक आहेत जे देशाचा खरा राजकीय कल निश्चित करतात. हे कायम लक्षात ठेवायला हवं की मतदारांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा हवी असते. जोपर्यंत सत्ताधारी पक्ष लोकांच्या या रोजच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करतोय तोपर्यंत त्यांची खुर्ची सुरक्षित आहे. पण ज्या दिवशी प्रशासकीय पातळीवर अपयश येतं आणि लोकांच्या आयुष्यातला सकारात्मक बदल थांबतो, नेमक्या त्याच दिवशी जनता इतिहासाला कलाटणी देणारा बदल घडवून आणते. आणि म्हणूनच आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. सत्ताधारी पक्ष आपल्या कारभाराचा दर्जा असाच उत्तम राखून 2034चा तो अंदाज खरा करून दाखवतील, की विरोधी पक्ष हे चक्र खंडित करण्यासाठी अखेर एक सक्षम आणि भक्कम पर्याय उभा करतील? दैनंदिन जीवनातलं वास्तव हे ऐतिहासिक चक्र अबाधित ठेवेल की त्याला तडा देईल? यावर नक्की विचार करा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.